बाहेर वाढलीये ती नॅचरली आपल्या शरीरात सुद्धा आपल्याला जाणवते. मार्चची हीट आहे बाहेर, तर ती आपण उष्णता म्हटली शरीरातली, तर पहिली कुठे जाणवते बरं उष्णता? आणि उष्णतेचे फायदे तोटे दोन्ही आहेत, पण आधी आपल्याला जाणवते कुठे हे बघायचंय. कुठल्या तरी एका भागात त्या उष्णतेमुळे आपल्याला फायदा होतोय, कुठल्या तरी एका भागात त्याच उष्णतेचा त्रास होतोय. कारण उष्णता म्हणजेच अग्नी आहे तो. त्यामुळे अग्नी हा आवश्यकच आहे. तर शरीरात तो अग्नी प्रत्येक पेशीतच आहे तो. तर आपल्याला आता कुठे जाणवतोय? डोक्यात वाटतोय, डोळ्यात वाटतोय, पोटात वाटतोय, हृदयात वाटतोय, हातापायात, कुठल्या अवयवात जाणवतोय? आणि तो अग्नी तिथे आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे आपण. ती उष्णता जाणवते का तुम्हाला? त्या अग्नीने काहीतरी कार्य घडताय तिथे. योग्य अयोग्य कसंही असेल, आपल्याला आवडत असेल नसेल, पण काही गोष्टी शरीराला आवश्यक अशा त्या अग्नीमुळेच घडतायत. त्यामुळे आधी आपण अग्नीचे मनापासून धन्यवाद मानायचे, की आज अग्नी आहे म्हणून मी जिवंत आहे. पण तो मला बॅलन्स्ड हवाय, समतोल हवाय त्या अग्नीचा. जेवढा आवश्यक आहे, शरीराच्या ज्या भागात जेवढा आवश्यक आहे तेवढा तो तिथे पाहिजे. शरीरातलं त्याचं डिस्ट्रीब्युशन योग्य प्रकारे झालं पाहिजे. कुठे जास्ती आहे, कुठे कमी आहे. आता आपण बाहेरच्या ह्या उष्णतेने स्वतःच्या उष्णतेशी कनेक्ट करू शकतोय. स्वतःच्या आतली जी उष्णता आहे, आपलं अंतर्गत तापमान, बाहेरचं तापमान, शरीराच्या स्किनवरचं, आतल्या अवयवांचं, आपल्याला ज्या प्रकारे कनेक्ट करता येईल त्या प्रकारे आपण कनेक्ट करायचंय. आणि हा दाह जो आहे अग्नीचा, तो जरा थोडा जास्तीच जाणवणार आहे, कारण त्याच्या जोडीला ग्रहण पण आहे उद्या. त्यामुळे चंद्र जो आहे शीतलता देणारा, तो थोडासा झाकाळला गेलाय, म्हणजे जाणार आहे आता. त्यामुळे आपण आपल्या शरीराची तयारी ठेवायची आहे, की ह्या परिस्थितीत सुद्धा योग्य प्रकारे अग्नितत्व माझ्यात राहणार आहे. आपणच ते आत्मसात करायचंय, त्याच्याशी कनेक्ट व्हायचंय. आणि शरीरात आपणच त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचंय. कुठे आपल्याला वाटतंय इथे कमी पडतंय, इथे जास्ती हवाय, इथे कमी हवाय, जे काय आपल्याला वाटतंय आपल्याच शरीराशी आपण बोलायचंय, प्रत्येक अवयवाशी बोलायचंय. आणि विशेषतः आपल्याला माहितीये सगळ्यांना, की अग्नीची महत्वाची कार्य म्हणजे पचनाचं आहे.
डोळ्याचं आहे. ही सर्वसामान्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणारी कार्य आहेत. तर तिथे तरी आपण बघू आपला अग्नी योग्य प्रमाणात आहे का. आपल्याला पोटाचा काही त्रास वाटतोय का, की उष्णता वाढली म्हणून. त्याचा बॅलन्स कसा बरं साधता येईल मला, हे आपल्याला अंतर्गत ज्ञान आहे. कारण हा काय पहिलाच आपण उष्णतेचा अनुभव घेत नाही आहोत. पहिलाच उन्हाळा नाही आपण ज्याचा अनुभव घेतोय. अनेक वर्ष आपण हा अनुभव घेतलाय. त्यामुळे ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं किंवा सहजपणे आपण आपला कार्यभाग कसा चालू ठेवायचा हे आपल्याला माहिती आहे. तर आपला जो इनर विजडम आहे तो जागा करायचा आहे. प्रत्येक पेशीत सरस्वतीचाही वास आहे. ती आपल्याला दृष्टी देते वेगळी, वेगळ्या प्रकारे समजावून सांगते की याचा आपल्याला कसा सामना करता येईल. आत्ता आपल्याला वाटतंय खूपच उष्णता आहे, ती कदाचित अजून महिनाभरात वाढेल. आणि त्याचा त्रास होतोय म्हणजे काय होतोय, एखादा प्रसंग आपल्या आयुष्यातला की जेव्हा आपल्याला उष्णतेचा किंवा अग्नीचा खूप त्रास झालाय. मग तो प्रत्यक्ष आगीचा असू देत किंवा शरीरातल्या उष्णतेचा असू देत, खूपच सगळं बिघडलंय काहीतरी तंत्र. अगदी स्किनला सुद्धा आपल्याला जाणवतं की स्किन जळल्यासारखी झालीये, खूप हाल झाली आहेत. पोटात खूप अग्नी वाढलाय, डोळे एकदम तळावले आहेत. तळहात तळपाय इथे आपल्याला जाणवतोय तो अग्नी, खूप त्रास होतोय त्याचा. असे एक दोन तीन कितीही प्रसंग आठवले तरी चालतील. तो एक एक आठवायचा आहे आणि तो पूर्णपणे जगायचा आहे, जणू काय आत्ता घडताय. आत्ता ती उष्णता जाणवतेय, आत्ता तो त्रास जाणवतोय. कधी काही भाजलं असेल, कधी पोटात एकदम ऍसिडिटी आपण म्हणतो तशी खूप भडकली असेल, डोळे एकदम तळावले असतील, बाहेर खूप उन्हात फिरल्यामुळे एकदम आपल्याला डोकं आपलं खूप जड झालंय, चक्कर येते, उन्हाळ्याने आपल्याला एखाद वर्ष कधीतरी लघवीचा खूप त्रास झालाय एकदम. ते सगळे प्रसंग आणि तो त्रास जो आहे, जो पेन आहे, फिजिकल त्रास आहे, तो जगायचा आहे. काय घडलाय तेव्हा नक्की, आणि कधी बरं हा प्रसंग घडलाय, आपलं वय काय होतं त्यावेळेस. आणि ह्या प्रसंगात आपण एकटेच होतो, घरी होतो का बाहेर कुठे फिरायला गेलेलो होतो, का कधी काय झालंय. आणि ती उष्णता जाणवून घ्यायची शरीरात, फील दॅट एनर्जी, फायर एनर्जी. आणि आपले आतून सगळेच अवयव जोडलेले आहेत. त्यामुळे जरी एखाद्या भागाला आपल्याला त्रास झाला असेल तरी दुसऱ्याही भागात कुठेतरी त्याचा परिणाम नक्की झालाय. तर त्याचीही जाणीव ठेवायची आपण आता. आणि संपूर्ण शरीरात ते बघायचंय कुठे काय काय वाटतंय ते.
आणि शरीरात ज्या सेन्सेशन्स येत आहेत त्याच्यामुळे त्याची जाणीव ठेवायची. बॉडी सेन्सेशन्स, आपल्याला कुठे इरिटेशन होत आहे, इचिंग होत आहे, जे जे काय होत असेल बी अवेअर ऑफ दॅट. आत्ता त्या शरीराच्या भागात तिथे आपण आपली जाणीव न्यायची आहे, आपला श्वास पोचवायचा आहे तिथे. आणि काय वाटतंय, आणि ह्या अग्नीला आपण कसं बरं सामोरं जाऊ शकतोय, आपल्या शरीराचा आपण विचार करायचा आहे. आपल्याला जो त्रास होतोय त्याच्यावर आपण कशी बरं मात करू शकतोय. काय कमी आहे तिथे, ओलावा कमी आहे का स्निग्धता कमी आहे, काय वाटतंय आपल्याला. आणि ओलावा, स्निग्धता हा आपल्याला मायेचा हवाय का, कोणाशी संबंधित आहे का, की जिथे खूप कोरडेपणा आलाय, खूप त्याने उष्णतेचा त्रास होतोय. आपल्या भावनाही बघायच्या, आपल्याला काय हवंय. ओलावा, स्निग्धता म्हटल्यावर आपल्याला काय वाटतंय, कुठला प्रसंग येतोय डोळ्यासमोर की जिथे खूपच छान वाटलंय आपल्याला. म्हणजे उष्णता आहे पण त्रासदायक नाहीये, ती ऊब आहे. तर जी भडकलेली उष्णता आहे ती आपल्याला उबेत कन्व्हर्ट करायची. आणि त्याच्यासाठी आपल्यालाच माहिती आहे आपल्यासाठी काय योग्य आहे, कुठल्या प्रकारे आपल्याला शीतलता मिळू शकते. काही आपलं अन्न पाणी सुधारल्याने, वेगळ्या पद्धतीने घेतल्याने, का नातेसंबंध सुधारल्याने, का आपला बाहेरचा जो विहार आहे, आपण बाहेर जातो त्याच्यात काही बदल करायला हवाय, का जास्ती विश्रांती घ्यायला हवी आहे. प्रत्येकासाठी ह्याचं कॉम्बिनेशन वेगळं आहे. आणि ते आपलं आपल्याला नक्की कळतंय की मला काय आवश्यक आहे. आपल्याच अंतरंगात बघायचंय, जो अवयव आपल्याला जास्ती जिथे त्रास जाणवतो त्या अवयवाशीच बोलायचंय, काय हवंय तुला, काय केल्याने अधिक बरं वाटेल. आणि त्या त्या भागात श्वास पोचवायचा आहे. श्वास घेताना त्या भागापर्यंत श्वास पोचतोय का, आणि प्रत्येक श्वासाने तिथे काहीतरी बदल घडतोय, कमी जास्त प्रमाणात पण बदल नक्की घडतोय. आणि तिथल्या अग्नीचा आपल्याला समतोल साधता येतोय, आपल्याला जेवढा आवश्यक तेवढाच अग्नी आपल्याला ठेवता येतोय, त्याचा दाह कमी होतोय. अग्नी कदाचित तेवढाच राहिला तरी त्याचा दाह जाणवणार नाही, त्याचा त्रास जाणवणार नाही, कारण अग्नी आवश्यक आहेच. अग्नी आहे म्हणून आपण जिवंत आहोत.
त्यामुळे अग्नीला नाकारून नक्कीच टाकायचं नाहीये, त्याचा स्वीकारच करायचा आहे. आणि आपल्या पुढेच एक अग्निकुंड आहे, होमकुंड आहे, किंवा होळी सारखं पेटलेलं आहे, बॉनफायर आहे, असं काहीतरी इमॅजिन करायचंय. आणि त्याच्या भोवती आपण बसलेलो आहोत. एकटे आहोत का आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक, घरचे लोक सगळे तिथे आहेत? आणि तिथे बसल्यावर पहिला विचार मनात काय येतोय? की हे कंपल्सरी बसायला लागलंय का मजा वाटतेय? प्रत्यक्ष अनुभव नसेल तरी कल्पना करायला हरकत नाही. आणि त्या अग्नीला उद्देशूनच आपण आता सांगायचंय की अग्नीविषयीचे आपले भाव काय आहेत, आपल्याला काय वाटतंय. जे काय मनात असेल ते त्या अग्नीला सांगायचंय. त्या अग्नीमुळे होणारे आपले फायदे, अग्नीमुळे होणारे तोटे, हे सगळं आपण मनातनं बोलायचंय त्याच्याशी. अग्निदेवच समोर आहे. आणि पूर्ण परिवर्तन करायची क्षमता अग्नीत आहे. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी घडायला हव्यात त्याही आपण सांगायचे. त्या अग्नीचा आपण आपल्या आयुष्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. कुठे कुठे बरं त्याचा उपयोग आहे आपल्या आयुष्यात? आपण बोलतानाही आपल्याला ऍक्च्युली उच्चार करायचा आहे. सॉफ्टली उच्चार करा, पण उच्चार करा. आवडत नसेल तरी तेही सांगायचंय, मला हे आवडत नाही, ह्या अग्नीमुळे अमुक होत आहे, अग्नीमुळे तमुक होत आहे, अग्नीमुळे ही चांगली घटना घडतीये. आणि असंच अग्नीची जी जी रूप आपल्याला डोळ्यासमोर येत आहेत, त्याच्यात बाहेरचा सूर्य आहे, आपल्या घरातला अग्नी आहे, आपला गॅस आहे, शरीरातला तर आहेच, त्याच्या जोडीला अग्नीचं काम करणारी इलेक्ट्रिसिटी आहे. अशा ज्या ज्या अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतील त्या सगळ्या आठवायचे. आणि त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे. त्या सगळ्यांमुळे आज आपलं जीवन खूप सुकर झालंय. काही वेळा त्याचा त्रासही झालाय, पण बऱ्याच अंशी त्याचा आनंदही आपण घेतलाय. आणि त्याच्यामुळे नित्य जीवन जगणं शक्य आहे आपल्याला. आणि ह्या अग्नी वापरायचा कसा ही मेख आपल्याला कळली तर कितीही जरी वाढला अग्नी आपल्या आतला किंवा बाहेरचा, तरी त्याला सहज आपल्याला सामोरं जाता येणार आहे.
आपल्या समोर आता जे जे अग्नीचं रूप आहे त्याला नमस्कार करायचा आहे. कारण त्याच्यामुळेच आपल्याला खूप काही मिळालंय. फक्त आपल्याला त्रास होतो तो आपण सांगतो, पण आपल्याला मिळालेल्याही खूप गोष्टी आहेत त्या अग्नीमुळे. ते सगळं सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद द्यायचे त्याला. आणि त्याला सांगायचं आहे की असाच मला वेळोवेळी त्याचा उपयोग होऊ देत, मला करता येऊ देत उपयोग, योग्य पद्धतीने मला वापरता येऊ देत, कुठेही अतिरेक होणार नाही याची मी नक्की काळजी घेईन. आणि अग्निदेवाचेच आशीर्वाद घ्यायचे आणि अगदी सावकाश आता आपण वर्तमानात परत येणार आहोत. त्याच्यासाठी पुन्हा एकदा दोनदा तरी दीर्घ श्वसनाची आवर्तनं करायची. आणि बघायचं पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हाचा आपला श्वास आणि आत्ताचा श्वास याच्यात काही बदल घडलाय का? आपल्याला फिजिकली काही बदल जाणवतोय का? ट्राय टू कम्पेअर. आणि अगदी सावकाश डोळे उघडायला हरकत नाही.